या त्रिरत्न बौद्ध महासंघ उल्हासनगर सेंटरच्या चेअरमन ब्रह्मचारी ताराणी माझा जो अतिशय सुंदर असा परिचय दिला असे माझे मित्र ब्रह्मचारी विशी धम्म मंचावर उपस्थित असलेले मणिवीरजी, आवाज होते माझा, आणि मंचाच्या डाव्या साईडला आदरणीय ब्रह्मचारी गण बसलेला आहे. आमचे जुने ब्रह्मचारी जे आहेत आमचे खूप चांगले मित्र आहेत. ब्रह्मचारी अक्षय मतीजी, त्यानंतर आनंद मतीजी, रत्नवर्धनजी, प्रज्ञासेनजी, अक्षय मुनी, आणि या वसतिगृहाला अतिशय सुरेख पद्धतीनं चालवणार, अतिशय मेहनतीनं, अतिशय प्रेमानं चालवणारे धैर्यसिद्धी आणि नवीनच ब्रह्मचारी झालेले युवा आमचे ब्रह्मचारी जीन सिद्धी, जीन ध्वज आणि चंद्रध्वज. आता महिलांनी कुणी केसा नाही घातला, महिला ब्रह्मचाऱ्यांनी, त्याच्यामुळे मी काय कसं आहे, समोर जर कुणी ब्रह्मचारी असेल, ब्रह्मचारी नसेल तर मग नाव विचारता येतात. सगळे ब्ल्यू साड्यामध्ये आहेत आणि केसा कुणी घातलेला नाही, त्याच्यामुळे मी कुणाचं नाव विचारलं नाही, तर मला क्षमा करावी ब्रह्मचाऱ्यांनी वर्गाने. तरी तर उपस्थितामध्ये दया पुष्प आणि श्रद्धा चित्ता ब्रह्मचारी उपस्थित आहे. असा हा सगळा आगळा वेगळा सोहळा आपण या ठिकाणी करत आहोत. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना आपण तिथं पुतळ्याजवळ घोषणा दिलेली आहे. मला वाटतं आपण एकदा पुन्हा एकदा घोषणा देऊ. आणि माझं जे प्रवचन आहे, खरं तर आजचा जो दिवस आहे तो बाबासाहेबांना खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेण्याचा, आणि कसं समजून घ्यायचं ते आपण पाहूया. कारण वेळेची मर्यादा असते. आपल्याला 9 पर्यंत मला सांगितलं की तुमचं प्रवचन तुम्ही आठवतोय, कारण आपण दुरून आलेलो आहोत. 9:15 चालेल तर ठीक आहे, जसं होईल तसं आपण जेवढं मला सांगता येईल तेवढं काय करता येईल. आपण काय करूया, सुरुवातीला मी घोषणा देईल, आपण जशा घोषणा दिल्या. आता माईक आहे, माईक मध्ये जास्त आवाज येऊ शकतो. जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बंधू आणि भगिनींनो, आजचा दिवस अतिशय मोठा जय जयकार करण्याचा आहे, अतिशय मोठा आनंदाचा दिवस. आणि अशा आनंदामध्ये आपल्या जीवनामध्ये अतिशय ज्याला म्हणतो सोन्याचा सुगंध, आपण ज्याला म्हणतो सुवर्ण आणि सुगंध, खरं तर सोन्याचा सुगंध येत नाही असं म्हटलं जातं. परंतु बाबासाहेबांच्या जन्मामुळं कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये अतिशय सुगंध पसरलेला, आणि या सुगंधामुळं, बाबासाहेबांच्या जन्मामुळं कोट्यावधी लोक आनंदित झालेले, त्यांची भरभराट झालेली, माणूस म्हणून अतिशय मोठे ताट मानणं जगत आहे. आणि अशा बाबासाहेबांच्या जन्मामुळं उदरली कोटी कोळे असं कुणीतरी म्हणून गेलेलं आहे. आणि अशा या महामानवाची 134वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो. मला सांगायला आनंद होतो की आपण या उल्हासनगर सेंटरमध्ये तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्या ब्रह्मचारी आणि ब्रह्मचारिणींचे या ठिकाणी आभार मानतो. 11 तारखेला आपण अतिशय मोठी महात्मा फुलेंची जयंती साजरी करतो. आपण जेव्हा सगळ्या भारताचा इतिहासाचा अभ्यास करतो, भारताचा इतिहास हा अतिशय मोठा कठीण पण आहे, अतिशय मोठा रंजित आहे, आणि अतिशय मोठा आनंद देणारा, प्रेरणा देणारा. या दोन्ही गोष्टी समजून घेताना प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत या 3 कालखंडाचा विचार करताना आपल्याला, माझ्या विषयाची मांडणी करताना, बाबासाहेब किती मोठे आहेत,
बाबासाहेबांनी किती मोठं काम केलं आणि बाबासाहेब आपण समजून घेण्यामध्ये किती कमी पडत आहोत अशा प्रकारची मांडणी करतात आणि असा अतिशय मोठा प्रबुद्ध वारसा जो बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे, त्या प्रबुद्ध वारशाला आपल्याला कसं पुढे घेऊन जाता येईल असं थोडक्यात मी मांडतो. आता आपले वारसा घेणारे विद्यार्थी आहेत ते काही वेळ बसलेले, पण आता काय झालं ते त्यांच्या कामामध्ये गेले. पण खऱ्या अर्थानं मी या विषयाची जी मांडणी करणार आहे तो प्राचीन खंड, मध्ययुगीन खंड आणि विशेषतः दोन विषयाला धरून किंवा दोन मुद्द्याला धरून मी विषयाची मांडणी करतो. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व मी लहान मुलांना ग्रहित धरून असं विचार करत होतो की सुरुवातीला काही बाबासाहेबांच्या कथा त्यांच्या गोष्टी सांगतात. म्हणजे बाबासाहेबांचं चरित्र पाहत असताना बाबासाहेबांनी या देशाला काय दिलं, समाजाला काय दिलं आणि जगाला काय दिलं अशा पद्धतीने आपण विचार करतो. आपल्याला माहिती आहे की मागच्या 100 किंवा 80 वर्षापूर्वी भारतामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अस्पृश्यता होती. अस्पृश्य म्हणजे ज्याला शिवून घेतलं जात नाही. बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, आपण अनिलेशन ऑफ कास्ट जे म्हणतो त्याच्यामध्ये, की त्या काळामध्ये बाबासाहेबांना किंवा समाजाला, एकूण समाजाला ज्यांना म्हणजे अनटचेबिलिटी आपण ज्याला म्हणतो, अस्पृश्यता म्हणतो, म्हणजे स्पर्श न करणं, एखाद्याची सावली न करून घेणं, त्याचं दर्शन न होणं, म्हणजे एखाद्यानं पाहिलं तरी, कुणाला तरी पाहिलं उच्चवर्णीयांना तरी ते काय होतं, अतिशय मोठा गुन्हा होता. ऐकलं तरी गुन्हा होता. सावली पडली तरी, म्हणजे विशेषतः गुन्हाच्या म्हणजे सूर्य जर डोक्यावर आला तरच अस्पृश्यांनी बाहेर पडायचं, अशा प्रकारचं अतिशय मोठं जाचक कालखंड आपण ज्याला म्हणतो, मनुस्मृतीचं जे काही लागवण झाली आणि विशेषतः पेशवाईमध्ये हे सगळं आपण अनुभव. अशा अस्पृश्य समाजामध्ये जिथं पाणी पिण्याची सोय नव्हती, जिथं पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, आपल्याला बंधूंना माहित असेल की 19व्या शतकातली कथा आहे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आणि ज्याच्यातून बाबासाहेबांनी आपल्या जीवनाचा अतिशय मोठा संकल्प केला. 19व्या शतकामध्ये 19व्या साली काय झालं, नुकतेच रामजी बाबा काय झालेले, रिटायर झालेले, ते सुभेदार होते, आर्मीमध्ये अतिशय हेडमास्टर होते त्या शाळेमध्ये, आणि रिटायर झाल्यानंतर 1900 सालामध्ये त्यांना जिथं दुष्काळ पडलेला, कोरेगाव आपल्याला माहित आहे, कोरेगाव आणि गोरेगाव असे दोन्ही शब्द त्याला वापरले जातात. सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव नावाचं तिथं एक गाव आहे. त्या कोरेगावला बाबासाहेबांच्या वडिलांना म्हणजे रामजी बाबांना तिथं पाठवलं. का पाठवलं? 19व्या साली अतिशय मोठा दुष्काळ पडला, पाण्यासाठी वनवन लोक करू लागले आणि अनेक लोक पाण्याविना तडफडून गेले. आणि मग इंग्रज सरकारने त्या काळामध्ये सांगितलं की जिथं अतिशय मोठा भयान दुष्काळ पडलेला, जिथं पाण्यासाठी वनवन लोक फिरत आहेत आणि पाण्यासाठी तडफडून लोक मरत आहेत, अशा तिथं गोरेगावला काय करावं, तळं आपण निर्माण करावं. आणि तळ्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि तिथं सुपरविजन करण्यासाठी आणि सुपरवायझर कम कॅशियर नावाचं पोस्ट करण्यात आली आणि तिथं रामजी बाबांना पाठवण्यात आलं. आता हे सगळं कुटुंब म्हणण्यापेक्षा कुटुंबामध्ये कोणीच नव्हतं. बाबासाहेबांची आई गेलेली आहे, बाबासाहेबांच्या घरामध्ये त्या काळामध्ये कोण आहे, रामजी बाबा तिथं कोरेगावला आहे, आणि घरामध्ये बहिणीचे 2 मुलं आहेत, म्हणजे बहीण वारलेली आहे, मोठी बहीण त्यांची वारलेली, तिचे 2 मुलं आहेत, आनंद नावाचा मोठा भाऊ आहे आणि भिवा, अशी 4 जण फक्त आहेत. आणि मीरा त्याची स्वतःच्या पायावर चालत नाही अशी ते पाहिजे. बाबासाहेबांनी वेटिंग फॉर व्हिसा नावाचं तुम्ही वाचलं असेल, अनेकांनी ते पुस्तक वाचलं असेल. तर अतिशय विदीर्ण कथा त्याच्यामध्ये, अतिशय दुःखद कथा त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी दिली. आणि उन्हाळ्यामध्ये मुलांनी परीक्षा दिली आणि आता मला काही तिथून येता येणार नाही, कारण लोकांचा पगार करायचा असतो, धरण बांधण्यासाठी मला सुपरविजन करायचं असतं, अशा सगळ्या वातावरणात तुम्ही मला भेटायला या. बंधूंनो, हे अतिशय आनंदामध्ये आमच्या वडिलांना भेटायला जायचं म्हणून आनंदामध्ये अतिशय उंची भरदारी वस्त्र त्यांनी परिधान केली.
म्हणजे ब्राह्मण समाजाचे मुलं ज्या पद्धतीनं अतिशय चांगले वस्त्र घालतात, भरधाव आपण ज्याला म्हणतो, असे वस्त्र घातले, बिलोली बिलोली कास लावलेली टोपी आहे, अतिशय चांगली वस्त्र आहे, धोतर आहे, आणि असे सगळे मुलं साताऱ्याहून निघाले कोरेगाव. तो प्रसंग इतका भयानक आहे, इतका मोठा कठीण आहे. मनुष्य मात्राला कलंक आपण ज्याला म्हणतो, मानवतेला कलंक म्हणतो, अशा कठीण प्रसंगाचं वर्णन बाबासाहेबांनी स्वतः वेटिंग फॉर व्हिसामध्ये केलं. प्रसंग असाला 11 वाजता रेल्वेमध्ये बसले ते अतिशय आनंदामध्ये. लिंकाच्या त्यावेळेच्या बॉटल घेतल्या, लिंबच्या त्यावेळेस काय केलं त्यांनी, बॉटल घेतल्या, अतिशय आनंदात प्रवासामध्ये निघाले बाबासाहेबांच्या वडिलांना भेटण्यासाठी. 14 जण मुलं आहेत, भिवा, आनंद आणि बहिणीचे 2 मुलं. 11 वाजता रेल्वेचा प्रवास सुरू झालेला आहे. रामजी बाबांनी पत्र पाठवलं की निघताना पत्र पाठवा, त्या तारखेला मसूर स्टेशनला मी काय करेल, गाडी बैलगाडी पाठव. आणि ते सगळे मुलं आनंदामध्ये निघाले आणि तिथं गेल्यानंतर मसूर स्टेशनला सायंकाळी गेले 5च्या दरम्यान. तिथं 1-1.5 तास वाट बघतात, तिथं रामजी बाबा नाही, कोणी पाठवलेला माणूस नाही, आणि सगळा प्रसंग बंधू आपल्याला माहिती आहे, मी काय त्याच्यामध्ये जास्त आणणार. हे मुलं आनंदामध्ये गेलेले आहेत, पण पाण्यासाठी जो बाप आपल्या सगळ्या समाजासाठी तळ बांधतो, असंख्य लोक तिथं पाण्याविना तडफडून मेलेले आहेत, त्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतोय कोरेगावला. त्यांची मुलं मात्र इकडे काय करत आहेत, 24 तास मे महिन्याचा कालावधी आहे, आणि 24 तास आज 11 वाजता बसलेला माणूस उद्या सकाळी आपल्या रामजी बाबांना 11 वाजता ते भेटतात. मी आजचा दिवसभराचा प्रवास करून आलो, अतिशय 40-42 टेम्परेचर आहे. त्या काळामध्ये हे मुलं 24 तास पाणी न पिता कसे राहिले त्याला आपण विचार करू शकतो. आणि म्हणून अशा बाबासाहेबांनी जिथं अतिशय मोठं कठीण यातना सोचल्या, अशा अस्पृश्य समाजाच्या वेदना त्यांनी काय केल्या, जाणून घेतल्या. एकानुभूती आपण ज्याला म्हणतो की त्यांचा अनुभव माझा अनुभव आहे, आणि तो अनुभव त्यांनी आयुष्यभर जपला. आणि प्रतिज्ञा त्याच वेळेस त्यांनी, बाबासाहेबांचं वय त्यावेळेस केवळ 9 वर्षाचं होतं, आणि 9व्या वर्षी त्यांनी ते ठाम मानलं होतं की अस्पृश्य समाजाला जर पाण्याशिवाय तडफडून मरण्यासाठी हा समाज सोडत असेल तर मला काहीतरी करावं लागेल. आणि पुढचा प्रवास सुरू. बंधूंनो, हा सगळा प्रवास करताना बाबासाहेबांच्या विचारांची मांडणी मी 2 विषयामध्ये करत आहे. बाबासाहेबांनी सगळे, आज आपण पाहतो भारतातला प्रत्येक माणूस आज संविधानाचं पुस्तक घेऊन हातामध्ये काय करत आहे, तो अतिशय ताट मानेने सांगतो की माझ्या हातामध्ये संविधान. जो कोणी असेल, म्हणजे तो राजकारणी असेल, काही तज्ञ असेल, एखादा मोठा कुणीतरी असेल, प्रत्येकाच्या बाबासाहेबांच्या आंदोलन आपण पाहतो आतापर्यंतच्या, केवळ बाबासाहेबांच्या अनुयायाच्या हातामध्ये बाबासाहेबांचा फोटो राहायचा. पण मागच्या 2 वर्षापूर्वी जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये कुणाचा फोटो होता आणि कुणाचं हे होतं, बाबासाहेबांचा फोटो होता, आणि घटनेच्या प्रती होत्या. मध्यंतरी सीसीएच्या विरोधामध्ये आंदोलन झालं दिल्लीमध्ये. तिथं एक समुदाय तिथं बसलेला होता की हे सीसी आणि आरसीआयसी जे आहे ते रद्द करण्यात. या सगळ्यांच्या पाठीमागं कुणाची प्रेरणा होती, कुणाचे फोटो त्या आंदोलनाच्या प्रथम दर्शनी होते, तर बाबासाहेबांचे फोटो आणि बाबासाहेबांचं संविधान त्याच्या पाठीमागे. म्हणजे आज भारतामध्ये बाबासाहेबांना दुसरा कुणी पर्याय राहिला नाही. जिथं अन्याय झाला, जिथं काहीतरी कमतरता भासत आहे, जिथं काहीतरी असं वाटत आहे की काहीतरी असंतोष झालेला आहे, काहीतरी आमच्यावर अन्याय झालेले आहे, अशा सगळ्यांच्या पाठीमागं ठामपणे उभे राहणारे कोण असेल व्यक्तिमत्व भारतामध्ये, तर ते बाबासाहेब आंबेडकर आहे. विचार करा, ज्या माणसाला, ज्या मुलाला भारतानं आय हॅव नो मदरलँड बाबासाहेब म्हटलेलं आहे गांधीच्या पुढं मनी भवन मध्ये बैठक झाली. गांधीजी, मला मातृभूमी नाही, अशा प्रकारे बाबासाहेबांना अतिशय कटू वचन आहे. अशा आय हॅव नो मदरलँड गांधीजी, मिस्टर गांधीजी म्हणतात, अशा पद्धतीनं बाबासाहेब म्हणतात. त्याच्या पाठीमागची आपल्याला पार्श्वभूमी बघून घेतात. म्हणजे भारताला, हिंदू भारत आपण ज्याला म्हणतो, त्या हिंदू भारताला बाबासाहेब अन्वयित असे छळ केलं बाबासाहेब अस्पृश्य म्हणून. पण आज आपण पाहतो बाबासाहेबांची 134वी जयंती आहे, आणि मागच्या 10-15 वर्षामध्ये आपण पाहतो
जगभरातले विद्वान आणि जगभरातलं प्रबुद्ध ज्याला आपण नागरिक म्हणतो ते सगळे बाबासाहेबांचा जय जयकार करतात. म्हणजे ज्यांचा बाबासाहेबांचा अर्थार्थी संबंध नाही, म्हणजे न्यूयॉर्कचं एखादं युनिव्हर्सिटी असेल, इंग्लंड मधली एखादी युनिव्हर्सिटी असेल, वाचनालय असेल, तिथं बाबासाहेबांच्या अतिशय मोठ्या दिमागदार आणि रुबाबदार प्रतिमा चमकत आहे. अतिशय विद्वत सभा आपण ज्याला म्हणतो जगभराची, ही बाबासाहेबांना नतमस्तक होत आहे. आणि बाबासाहेबांचे इतके मोठे मोठे स्टॅच्यू उभे राहिलेले आहेत. ज्या मुलाला या समाजाला अस्पृश्य ठरवलं, त्या बाबासाहेबांना, महामानवांना आज इतके उंच झाले की कुणाच्याही स्पर्श करण्याची त्यांची ताकद राहिली नाही असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे कमवलेलं आहे, बाबासाहेबांनी हे जे काय प्राप्त केलेले आहे, ते कुणाची मेहरबानी नाही बंधू आणि भगिनींनो, ते सगळं जे प्राप्त केलेलं आहे त्यांनी स्वतःच्या हिमतीवर प्राप्त केलेलं आहे. स्वतःच्या कर्तव्याने ते अतिशय मोठं त्यांनी केलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर, शिलाचरणाच्या जोरावर, प्रज्ञेच्या जोरावर हे सगळं प्राप्त केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या विषयाची मांडणी करताना दोन विषयाला धरून मी मांडणी करत आहे. आता तो विषय अतिशय मोठा पोजड आहे, तुम्हाला कितपत तो मला तुम्ही किती ऐकू शकणार हे आता मी तुमच्यावर सोपवतो. आणि म्हणून आज आपण जे ताट मानेनं जगत आहोत, आज आपण अतिशय मोठ्या चांगल्या पद्धतीनं जीवनमान आपण एक माणूस म्हणून जगत आहोत त्याच्या पाठीमागे. आणि हे केवळ आपण नव्हे तर भारतातला जो कोणी मानव म्हणून जो इच्छितो त्या सगळ्यांच्या पाठीमागे अतिशय मोठी प्रेरणा बाबासाहेब. पण बंधू आणि बहिणींनो, हे जे अतिशय मोठेपण आपल्याला मिळालेलं आहे आणि बाबासाहेबांच्या कर्तृत्वातून आपल्याला मिळालेलं आहे, ते सहजासहजी झालं नाही. आणि म्हणून संविधानिक अधिकार देण्याचं काम बाबासाहेबांचं हे अतिशय मोलाचं भारतामध्ये केलेलं आहे. प्राचीन भारतामध्ये आपण पाहतो संविधान नावाचं काही गोष्ट होती का? कायदा होता, पण तो धर्म कायदा होता. आणि तो धर्म कायदा मनुस्मृती ग्रंथानं काय केला होता, अतिशय मोठा तो अतिशय त्याला आपण कठीण म्हणून वर्गवारी करून, मनुष्य मात्राची वर्गवारी करून 4 वर्गामध्ये मनुष्य मात्राला वाटून अशा प्रकारे त्यांनी काय केलं होतं, धर्म ग्रंथ कायदा म्हणून त्यांनी पास केला होता. त्याला आपण मनुस्मृती म्हणतो. पण आणि आतापर्यंत अगदी इंग्रज येऊपर्यंत, म्हणजे इंग्रजांनी जे कायद्याचं राज्य आणण्याची घोषणा केली आणि इंग्रजांनी भारताला आम्ही आता हळूवारपणे हप्त्याहप्त्यानं आम्ही काय करत आहोत, भारताला स्वतंत्रता देतात अशा हिशोबाने जेव्हा मांडणी केली. 1906 पासून भारताला इंग्रजांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला काय करत आहोत, हे हप्त्याहप्त्यानं आपण म्हणतो ना, आपण 10 लाखाचं एखादं कर्ज घेतलं, कशासाठी कमी, आपण महिन्याला काय करतो, हप्ते देऊ. 10,000चा हप्ता असेल किंवा 20,000. तसं इंग्रजांनी जाहीर केलं की हे भारतीयांनो आम्ही जाणारच आहोत. जर तुम्हाला भारताला चांगल्या पद्धतीनं पुढे घडवायचं असेल तर तुम्ही काय करा, आम्ही जशा पद्धतीनं सांगतो तसे आमच्या मागण्या पूर्ण करा, आमचे कायदे पूर्ण करा. 1906 साली मार्ले मिंटो नावाचं कमिशन आलं. मार्ले मिंटो कमिशन. आता 1906 साली बाबासाहेब किती वर्षाचे होते? 6 आणि 9 केवळ 15 वर्षाचे बाबासाहेब होते. आणि बाबासाहेब त्या काळामध्ये काही करू शकत नव्हते. परंतु त्याच्या पुढचं जे कमिशन आलं 1919 ला कमिशन आलं आणि ते कमिशन मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड नावाचं कमिशन होतं. आता हे वेगवेगळे कमिशन का भारतामध्ये येतो? भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर हे भारतीय लोक कशा पद्धतीने भारत कसे चालवू शकतात हे त्यांना पाहिजे होतं. आणि म्हणून वेळोवेळी त्यांचे कमिशन घेतलं. 1906 ला ते मंटू मार्गन कमिशन केलं. 1919 ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड नावाचं कमिशन आलं. बाबासाहेब त्या काळामध्ये 19 आणि 9 किती झाले? 19 आणि 9 28. केवळ 28 वर्षाचे होते. आणि नुकतेच 1917 साली बाबासाहेब न्यूयॉर्क किंवा अमेरिकेतून आले. 1906 ला बाबासाहेब काही देऊ शकले नव्हते, परंतु 1919 ला बाबासाहेबांनी अतिशय मोठ्या त्या कमिशनला काय केलं, कागदपत्रे सगळं भारताच्या राज्यघटनेमध्ये काय काय असावं, काय काय तुम्हाला करता येईल अशा प्रकारचं त्याच्यामध्ये मांडणी केली. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहित असेल 1917 मध्ये लखनौ करार झाला.
कलकत्त्यामध्ये कलकत्त्यामध्ये लग्न करार झाला काँग्रेस आणि मुस्लिम लीग मध्ये, आणि त्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात यावे, ख्रिश्चनांना मतदारसंघ स्वतंत्र देण्यात यावे, शिखांना देण्यात यावे आणि जैनांना, म्हणजे जो अल्पसंख्याक समाज आहे त्याला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात यावे अशा प्रकारचे 1917 साली लखनौ करार झाला काँग्रेस आणि मुस्लिम लीग मध्ये. विचार करा बाबासाहेबांचं ऑब्झर्वेशन किती आहे. तरुण 27-28 वर्षाचा मुलगा आहे, पण बाबासाहेबांचा अभ्यास आणि ऑब्झर्वेशन आणि काय चाललंय सध्या वर्तमान काळामध्ये काँग्रेसचा आणि ब्रिटिशांचं काय सुरू आहे याचा अतिशय मोठा सुरू आहे त्यांचं ऑब्झर्वेशन आहे. आणि मग मांडुकी चेम्सफोर्डच्या समितीपुढे बाबासाहेब काय म्हणतात, तुम्ही ज्या पद्धतीनं पुढे भविष्यामध्ये संविधान देणार आहेत आणि प्रत्येकाला तुम्ही प्रतिनिधित्व म्हणून देणार आहेत, तुम्ही मुसलमानांना दिले, ख्रिश्चनांना दिले आणि बाकीच्या सगळ्याच अल्पसंख्याक समुदायाला तुम्ही काय दिलेलं आहे, प्रतिनिधित्व दिलेलं आहे. तशा पद्धतीनं अस्पृश्य हे सुद्धा काय अल्पसंख्याक आहे, तो वेगळा समाज आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की अस्पृश्य समाज हिंदू समाजापेक्षा वेगळा कसा आहे. हिंदू समाज हा आम्हाला पाणी देत नाही, शाळेमध्ये आम्हाला बसू देत नाही, म्हणजे ज्या ज्या समस्या होत्या मंदिरामध्ये प्रवेश देत नाही, आणि म्हणून हिंदू समाजापेक्षा वेगळा समाज आमचा अस्पृश्य समाज आहे, ही पहिली मागणी बाबासाहेबांनी 1919 साली. आणि मग ब्रिटिशांनी असं ठरवलं की पुढच्या 10 वर्षामध्ये तुमचं संविधान कसं असेल असा काय करा, एक आराखडा आम्हाला द्या. आता 19 आणि 10 किती झाले, 28 बरोबर, 1928. 1928 साली सायमन कमिशन आलं. हे अतिशय मोठी प्रक्रिया आहे, म्हणजे संविधान फक्त 1946 साली संविधान सभा आली आणि संविधान निर्माण झालं असं नाही, अतिशय मोठी लांब लचक ही प्रक्रिया आहे. आणि 1919 साली जे संविधानाचा आराखडा तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य दिल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, तुम्ही काय करा, आम्हाला 10 वर्षामध्ये तुम्ही काय, जसं आमचा हॉस्टेलचे प्रोजेक्ट असतात की आम्ही काय केलेलं, आम्ही पुढे आम्ही काय करू इच्छितो, प्रपोजल आपण देतो का नाही, तसं हे सगळं प्रपोजल बाबासाहेबांनी 1928 साली सायमन कमिशनला दिलं. बाबासाहेबांचं स्टेट अँड मायनॉरिटीज आपण जर वाचलं तर त्याच्यामध्ये आता जे आपण सगळे कलम पाहतो 1928 अतिशय मोठं ते योगदान आहे. आणि काँग्रेसने काय केलं, सायमन गो बॅकच्या घोषणा दिल्या, सायमन कमिशनवर अतिशय मोठं काय केलं, बहिष्कार टाकला. का बहिष्कार टाकला, 1919 साली काँग्रेसवर सत्ता कोणाची होती, टिळकांची होती. 1920 साली केले ते, आणि म्हणून टिळकांनी जे काही केलेलं होतं 1919 साली, पुढं गांधीजी 1920 नंतर काँग्रेसचे मध्ये पुढारी झाले आणि काँग्रेसनं वेगळ्या पद्धतीनं काम सुरू केलं. आता सायमन कमिशनला काँग्रेसने विरोध का केला, एका बाजूला काँग्रेस विरोध पण करतो आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे काही लोक जाऊन भेटतात, बरेचसे लोक भेटतात. काँग्रेसचे लोक का भेटतात, दक्षिण भारतातले 3 नेते सायमन कमिशनला भेटले. का भेटले, कारण दक्षिण भारतामध्ये जे काही तुम्ही आता कायदे बनवणार आहेत त्या कायद्यामध्ये मंदिरांचं जे प्रशासन आहे ते काय करावं, तुमच्या संविधानातून वेगळं करावं. तिथं संविधानाचा कायदा लागणार नाही, तिथं कुणाचा लागेल, तिथं आमचा हिंदू धर्माचा कायदा लागेल. आणि म्हणून असे 3 लोक, माझ्याकडे नाव आहेत पण आता मी नाव काय सांगणार, ते 3 लोक त्यांना भेटले. आणि जरी तुमचं संविधान पुढे निर्माण झालं तरी मंदिर प्रशासनामध्ये भारताचा कायदा ढवळाढवळ करणार नाही अशा प्रकारचं हे 3 लोक त्यांना भेटले. बाबासाहेबांनी कमिशनला भेटल्यानंतर त्यांनी काय केलं, 1919 सालीचे अतिशय मोठं त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सगळ्यांना रिझर्वेशन देत आहे अल्पसंख्याक म्हणून. त्यांनी अतिशय पुरावे देऊन सायमन कमिशनला सांगितलं की अस्पृश्य समाज किती आहे, रुपयातला 25वा आपण ज्याला म्हणतो भाग, म्हणजे 20वा भाग आपण म्हणतो, 20वा भाग अस्पृश्य समाज आहे. म्हणजे 10,000 जर लोक असतील किंवा 1 लाख लोक असतील तर
20,000 ही अस्पृश्यांची संख्या आहे आणि अतिशय मोठी आहे. एक पंचमांश आपण ज्याला म्हणतो अशी मोठी संख्या अस्पृश्याची आहे आणि अस्पृश्य हे हिंदूपासून वेगळे आहे. त्यांना स्वतंत्र मतदारसंघ असावा. स्वतंत्र मतदारसंघाची अतिशय मोठी बाबासाहेबांची मागणी होती की आपल्याला अजून कळालं नाही स्वतंत्र मतदारसंघ काय होतं. आणि मग पुढं सायमन कमिशनला बाबासाहेबांनी रिपोर्ट दिला. काँग्रेसने विरोध का केला? कारण 10 वर्षामध्ये काँग्रेसनं पंडित जवाहरलाल नेहरूंचे जे वडील होते मोतीलाल नेहरू, हातूर मातूर काहीतरी पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली एक रिपोर्ट बनवला आणि तो सायमन कमिशनला दिला. आणि त्यामुळं त्यांना जे करायचं होतं 10 वर्षामध्ये जे काय भारताचं अतिशय मोठं समृद्ध जे काही निर्माण करायचं होतं, कायदा निर्माण करायचं होतं, संविधान निर्माण करायचं होतं आणि अतिशय चांगला कारभार काही वसाहतींना ब्रिटिशांनी स्वतंत्रता दिली होती. विशेषतः बलुचिस्तान आपण ज्याला म्हणतो आजचा बलुचिस्तान, सिंध किंवा बंगाल अशा काही 2-4 मोजक्या राज्यांना काँग्रेसने काय केलं होतं किंवा ब्रिटिश सरकारने काय केलं होतं, स्वतंत्रता दिली होती. पण संविधान निर्मितीचं कार्य पुढं 1928 पर्यंत आलं आणि पुढं आपल्याला माहित आहे की अस्पृश्य समाज हा हिंदूपासून वेगळा नाही अशा प्रकारची गांधीजींनी मांडणी केली. हा एकच समाज आहे आणि जे काही गोष्टी आहेत ते आमचा अंतर्गत मामला आहे म्हणून आम्ही ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही करून घेऊ अशा प्रकारची गांधीजीची भूमिका. बाबासाहेबांना माहित होतं की हे जोपर्यंत घटना दत्त अधिकार म्हणून आपल्याला मिळणार नाही, जोपर्यंत घटनेमध्ये अतिशय मोठ्या कलमाच्या रूपामध्ये तो कायदा होणार नाही, तोपर्यंत अस्पृश्यांचं काही भलं होणार. आणि म्हणून बाबासाहेबांनी अतिशय मोठ्या ताकदीनं पुढचं जे काही अतिशय मोठी घटना समिती आणि घटना निर्मितीचा अतिशय मोठा राऊंड कॉन्फरन्स टेबल आपण ज्याला म्हणतो, गोलमेज परिषद, त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी अतिशय मोठं काय केलं. त्या परिषदेमध्ये आपल्याला माहित आहे जॉर्ज पंचम नावाचा तिथला जो राजा आहे, बाबासाहेबांची विद्वत्ता पाहून म्हणजे अस्पृश्य समाजातला एक विद्यार्थी भारताच्या बाहेर येतो, अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये जाऊन अतिशय मोठा उच्च शिक्षित होतो. ज्या शिक्षणाला 8 वर्ष लागतात ते शिक्षण 2 वर्ष 3 महिन्यामध्ये करतो. असा हा विद्वान तरुण मुलगा, त्याला बाबासाहेबांना जॉर्ज पंचम काय करतात, इन्व्हाइट करतात त्यांच्या त्या पार्टीमध्ये आणि अतिशय त्यांचा बहुमान करतात. ही अतिशय मोठी बाबासाहेबांची उपलब्धी आहे. इंग्लंडचा जिथं सूर्य मावळत नाही जगभरामध्ये, त्या इंग्लंडच्या साम्राज्याचा राजा कुणाला इन्व्हाइट करतो, बाबासाहेबांना इन्व्हाइट करतो की तुम्ही या आमच्यासोबत. आणि आपल्याला माहित आहे की 3 गोलमेज परिषदा झाल्या, पुढं पण झाली ती 1932 नंतर सुद्धा बऱ्याचशा गोलमेज परिषदा झाल्या. पण या 3 गोलमेज परिषदामध्ये बाबासाहेबांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं, अतिशय जीवाचं रान केलं. अस्पृश्य समाज हा वेगळा कसा आहे आणि त्यांना किती मोठ्या संविधानिक कलमांची, संविधानिक संरक्षणाची गरज आहे अशा प्रकारे. सायमन कमिशनला बाबासाहेबांनी एक अतिशय मोठं कलम दिलं होतं. ते कलम असं होतं, म्हणजे काँग्रेसने जे कलम दिलं होतं की भारताची राज्यघटना निर्मितीमध्ये आणि भारताचा राज्यकारभार करण्यासाठी प्रतिनिधित्व म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ असेल किंवा केंद्रीय सभा असेल, संविधान सभा असेल किंवा पुढं संसद आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये कोण निवडले जावे. काँग्रेसनं 2-4 लोकांचं म्हणजे संस्थानिक असावेत, संस्थानिकाचे नोकर असावेत, BA झालेला ग्रॅज्युएशन झालेला असा एखादा समुदाय असावा, शिक्षित असावा आणि टॅक्स पेयर असावेत, जे टॅक्स देतात अशा लोकांना मतदानाचा अधिकार असावा. किती लोक सांगितले, संस्थानिकाचे नोकरदार, ग्रॅज्युएट झालेले आणि टॅक्स देणारे असे 4 वर्गांनाच मतदान करण्याचा अधिकार काँग्रेसनं सायमन कमिशनला दिला. बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये हे सांगितलं आणि सायमन कमिशनमध्ये पण सांगितलं की भारताला जर तुम्हाला कायदे मंडळ आपण ज्याला म्हणतो, कायदे मंडळ म्हणजे संसद आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये सगळ्यांचं प्रतिनिधित्व कसं आवश्यक आहे. आणि म्हणून
केवळ 4 वर्गाला मतदानाचा अधिकार नव्हे, तर जे कोणी प्रौढ आहेत, प्रौढ मतदानाचा अधिकार आपल्याला सगळ्यांना देता आला पाहिजे. कारण हे सगळे भारताचे नागरिक आहेत आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाला प्रतिनिधित्व असावं, अशा प्रकारची बाबासाहेबांनी अतिशय मागणी केली आणि तीच मागणी गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी केली. बंधू आणि बहिणी लक्षात येते का? मी जे बोलत आहे ते लक्षात येत आहे का? बाबासाहेबांचा प्रवास कुठं चाललेला आहे? आज आपण आणि सगळा भारतीय पिचलेला समाज असेल, अडचणीत आलेला समाज असेल, बाबासाहेबांना का स्वीकारत आहे? कारण बाबासाहेबांना आज कुठेतरी समाज बौद्ध समाजाच्या बाहेरचा समाज आज वाचायला लागलेला आहे. आणि ज्यावेळेस बाबासाहेब वाचले जातील, प्रत्येकजण काय होईल? बाबासाहेबांचा चाहता होईल, बाबासाहेबांचा अनुयायी होईल. आणि म्हणून केवळ टॅक्स देणारे किती लोक राहतील, केवळ शिक्षित लोक किती राहतील? आणि त्या काळामध्ये शिक्षित वर्ग कोण होता? एक ब्राह्मण वर्ग सोडला तर बाकीचा सगळा वर्ग कोण होता? अशिक्षित होता. वैश्यामध्ये काही लोक टॅक्स देणारे होते. म्हणजे इंग्रज सरकार भविष्यामध्ये कायदा बनवत आहे, पण कायदे बनवणारे कोण आहेत? टॅक्स पेयर जे वैश्य आहेत, शिक्षित लोक जे ब्राह्मण आहेत आणि संस्थानिक जे क्षत्रिय आहेत. हे ध्यानात येते का आपल्या सगळ्या लोकांना? आणि म्हणून या 3 वर्णाच्या विरोधामध्ये बाबासाहेबांनी अतिशय मोठं कठोरपणे उभे राहिले. आणि जो भारताचा नागरिक आहे, जो प्रौढ आहे, तो शहाण आहे, त्यांना मतदानाचा अधिकार असला पाहिजे आणि ते आपलं सरकार स्वतः निवडू शकतात. अशा त्या काळातल्या काँग्रेसने बाबासाहेबांना विरोध केला. पण ब्रिटिश सरकार, रामसे मॅकडॉनल्ड जे त्यावेळेस काळातले जे त्यांनी हे सगळं ऐकून घेतलं. बाबासाहेबांचं ते स्पीच जर आपण ऐकलं, आता पण उपलब्ध आहे, ते स्पीच जर ऐकलं तर बाबासाहेबांनी किती लोक होते माहिती आपल्याला? तिथे 98 लोक होते. ते गोलमेज परिषदेमध्ये किती लोकांना इन्व्हाइट केलं होतं, किती लोकांना प्रतिनिधित्व? 98 लोकांना त्यांनी बोलवलं होतं. आणि बाबासाहेब एकमेव अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून आणि दक्षिण भारताचे एक प्रतिनिधी, असे 2च अस्पृश्याचे प्रतिनिधी. आणि बाबासाहेबांनी आपल्या बुद्धीच्या चातुर्याने, विद्वत्तेने आणि आपल्या अतिशय मोठ्या कर्तृत्वानं हिंदू समाजापासून अस्पृश्य समाज कसा वेगळा आहे आणि त्यांना संविधानिक संरक्षणाची कशी गरज आहे, अशा प्रकारे बाबासाहेब. आणि आपल्याला पुढचा इतिहास माहित आहे बंधू. पुढं रामसे मॅकडॉनल्डनं बाबासाहेबांचं सगळं मान्य केलं, मत मान्य केलं आणि अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केला. गांधीजी अजून इंग्लंडमध्येच आहे, फ्रान्समध्ये गेले आणि म्हटले की जर रामसे मॅकडॉनल्डने घोषणा केली तर मी काय करेल? मी मरून जाऊपर्यंत, म्हणजे मरणांतिक मी काय करेल? याला विरोध करेल. आणि तिथं त्यांनी काय केलं? विरोध चालू केला फ्रान्समध्ये ब्रिटिशांनी त्यांना अटक केली आणि येरवड्यामध्ये टाकलं. 20 सप्टेंबरला उपोषण चालू केलं आणि ते उपोषण आपल्याला अतिशय मोठा बिकट प्रसंग आहे. बाबासाहेबांचे कोर्ट मॅटर मुंबईमध्ये आहे आणि इकडं गुन्हे करार करण्यासाठी जे प्रकरण झालं, अतिशय मोठं जे अस्पृश्यासाठी संविधानिक संरक्षण बाबासाहेबांनी केलं होतं आणि स्वतंत्र मतदारसंघाची मांडणी केली होती. त्या सगळ्या प्रयत्नांनी, त्या सगळ्या अतिशय मोठ्या बाबासाहेबांनी कष्ट घेतले होते, त्या कष्टाला नेस्तनाबूत करण्याची वेळ. आता गांधीजीला कसं समजवायचं? सगळे लोक समजू लागले, पण बाबा गांधीजी ऐकायला तयार होते. आणि मग आता संयुक्त मतदारसंघ आणि स्वतंत्र मतदारसंघ याच्यावर चर्चा झाली. पुणे करारानं अस्पृश्यांसाठी मला वाटतं 76 की 78 स्वतंत्र मतदारसंघ दिले आणि अतिशय मोठं काय झालं होतं? तणावग्रस्त झाला होता. बाबासाहेब मुंबईला राहायचे आणि 2-3दा ते पुण्याला आले वाटाघाटी करण्यासाठी. तेजबहादूर सप्रू होते, जयकर होते, बाकीचे सगळे मंडळी होते. अशा सगळ्या गोष्टीमध्ये बाबासाहेबांना अतिशय मनस्ताप झाला. पोत्यांनी कागद भरून बाबासाहेबांच्या कुणाच्या त्यांच्या काय झालं, त्यांना हत्येची पत्र आली. तुम्ही जर सही केली नाही तर आम्ही तुम्हाला काय करू? ठार करू. अशा प्रकारच्या अतिशय मोठ्या घोषणा, अतिशय मोठी पत्र आली.
बाबासाहेब डगमगले नाहीत. बाबासाहेबां या बाहेरच्या विजेच्या खांबाला मला लटकवलं तरी मी माझ्या अस्पृश्यासाठी जे मी आणलेलं आहे त्याला मी सोडू शकत नाही. पण एका बाजूला गांधी म्हणजे भारत होता. त्या काळामध्ये भारत म्हणजे कोण होता? गांधी होता. आणि जर त्यांच्या काही जीवाला काही बरं वाईट झालं तर आपलं काय झालं असतं असा बाबासाहेबांनी विचार केला. शेवटी पुणे करारामध्ये 78 जागापैकी 76 जागापैकी पुणे करार करण्यात आला. दुप्पट जागा वाढवल्या, 148 जागा केल्या आणि स्वतंत्र मतदारसंघ आहे ऐवजी राखीव जागा रिझर्वेशन पण ज्याला होतो ते रिझर्वेशन. विचार करा, 78 आणि दुप्पट झाल्या 148 जागा रिझर्वेशनच्या झाल्या. हे सगळं प्रकरण घडत असताना पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग लिहिणारे कुठले आहेत ते? बंगालचे आहेत. त्यांचं नाव मी आता घेणार नाही पण तुम्हाला त्यांचं नाव माहिती आहे. म्हणजे पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग लिहिणारे हे त्यांना घोषणा झाल्यानंतर 78च्या ऐवजी 148 जागा अस्पृश्यासाठी गांधीजीने दिल्या म्हणून बंगालवरून पुण्याला आले आणि गांधीजीच्या छातीला भेटले जाऊन आलिंगन दिलं आणि म्हणतात बापू ये तुमने क्या किया. काय म्हणतात ते ग्रस्त काय म्हणतात, हे बापू तुमने ये क्या किया. अस्पृश्य समाज त्या काळातला तुमने इतना ऐसा रिझर्वेशन क्यों दिया. आपल्याला माहित आहे की बंगालमध्ये सगळ्यात जास्त नामशूद्रांची काय आहे संख्या जास्त आहे. तिथून बाबासाहेब काय झाले संविधान सभेमध्ये गेले होते. प्रश्न असा आहे, बापूजीच्या गळ्याला गळा लावून रडणारा ठसा बापू तुमने ऐसा क्यों किया. अरे सगळं तुम्ही लिहिलं, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग या सगळ्या प्रांतामध्ये राहणारा जो अस्पृश्य समाज आहे त्या समाजाबद्दल तुम्हाला काय वाटत नाही. त्या समाजाला कोण बघणार आहे. बंगालमध्ये राहणारा कोण आहे, पंजाबमध्ये राहणारा कोण आहे, सिंधमध्ये राहणारा कोण आहे, महाराष्ट्रामध्ये राहणारा कोण आहे. या सगळ्या प्रांतामध्ये तुम्ही अतिशय मोठा त्याचा जय जयकार करता पण त्या प्रांतामध्ये राहणारा अस्पृश्य समाज हजारो वर्षापासून जो पीडित आणि पददलित आहे त्यांच्या उत्थानाची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस तुम्ही काय केलं, तुम्ही त्याला डिवचलं. आणि म्हणून आपल्याला हे सगळं ओळखून घेता आला पाहिजे की गांधीजीचे विचार, गांधीजी अतिशय मोठे म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा आपण दुसरे विषय करू आपल्याला किती वेळ मिळतो माहित नाही, परंतु बाबासाहेबांनी अतिशय मोठे उद्गार काढलेले की मी अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी ब्रिटिश सरकारकडून अतिशय रसदार फळ आणलं. पण पुणे कराराने या गांधीजीने काय केलं, त्या फळातला सगळा रस काढून घेतला आणि आमच्यावर काय फेकलं, त्या फळाचे चितडे फेकले. आणि आपल्याला माहित आहे बाबासाहेबांना पहिल्या निवडणुकीमध्ये लक्षात आलं, बाबासाहेबांना पहिल्या निवडणुकीमध्ये लक्षात आलं की रिझर्वेशन हे अस्पृश्याचं रिझर्वेशन नसेल तर ते कुणाचं राहील, पुढे जे पक्षाचे नेते राहतील ते नेते तुम्हाला काय करतील, तुमच्या बाजूला. अरे आज घटनेवर काहीतरी अतिशय मोठं जे गंडांतर येत आहे, आज अतिशय मोठ्या घटनेवर अतिशय मोठं संकट येत आहे, पण ज्या रिझर्वेशन मधून जे लोक बाबासाहेबांच्या कर्तृत्वाने अतिशय मोठे त्यांच्या विद्वत्तेच्या जोरावर त्यांनी ब्रिटिश सरकारकडून आपल्याला जे अधिकार मागून घेतले ते तुम्ही आज विसरलेले आहेत आणि केवळ तुम्ही पक्षाचे रिझर्वेशन करते झालेले की बाबासाहेबांना अतिशय मोठी भीती होती. आणि पुढं माहित आहे आपल्याला 1932 ला हे सगळं झालं आणि सगळे कायदे जे 1906 पासून निर्मितीचे कायदे आहेत, 1906, 1916, 1928 साऊथ बोरो कमिशन आलं, हे सगळं जे निर्माण झालं, भारताचा पहिला कायदा निर्माण झाला 1935 साली. आज सगळे भारताचे कायदे कसले आहेत 1935 साली. आणि या सगळ्या कायद्याच्या पाठीमागं कुणाची मेहरबानी असेल, कुणाचं कर्तृत्व असेल आणि कुणाची लेखणी पाजळली असेल तर ते केवळ बाबासाहेबांचे लेखणी पाजळलेली आहे. हे आपल्याला कधीही विसरता कामा नये.
आपण आज जे म्हणतो बाबासाहेब घटनेचे शिल्पकार आहेतच, पण ते केवळ 1946 साली संविधान सभा निर्माण झाली आणि संविधान निर्मिती झाली असं नव्हे, ते 1906 पासून जो काही ब्रिटिशांनी जी कलम तयार केली त्या सगळ्यांचा परिचय आणि सगळ्यांचा समुच्चय कुठं झालेला आहे, तो राज्य घटनेमध्ये झालेला आहे. पुढचा इतिहास आपल्याला माहित आहे. पुढं संविधान सभा निर्माण झाली आणि बाबासाहेबांना बंगालमधून सगळीकडे आपल्याला माहित होते की कुठं जाण्यासाठी बाबासाहेबांना अतिशय मोठं बंदिस्त वातावरण झालं होतं. तो इतिहास मी सगळं सांगणार नाही, पण बंगालमधून बाबासाहेब निवडून गेले आणि बंगालची फाळणी झाली. आता पुढं काय झालं बघा, 203 लोक संविधान सभेमध्ये प्रतिनिधी म्हणून आलेले. हा किस्सा अतिशय मोठा आहे. म्हणजे बाबासाहेबांची संविधान सभेमध्ये जी वर्णी लागली हा अतिशय मोठा इतिहास आहे आणि तो बाबासाहेबांचा दैदिप्यमान इतिहास आहे. संस्थानिक आणि बाकीचे सगळे प्रतिनिधी 203 संविधान सभेमध्ये बसलेले आहेत आणि संविधान लिहिण्याचं प्रस्ताव आला की संविधान आपल्यापैकी कोण लिहिणार आहे. 203 प्रतिनिधीमध्ये एकही तयार झाला नाही की बाबासाहेब आम्ही काय करतो, संविधान लिहितो. हे अतिशय बाबासाहेबांचं कर्तृत्व आपण जे पाहतो ते अतिशय मोठं आहे. आणि मग संविधान तर निर्मिती करायची आहे. ब्रिटिश सरकारनं आपल्याला संविधान निर्मितीची आपल्याला ते अधिकार दिलेला आहे. आणि मग पंडित नेहरूंनी काय केलं, विजयालक्ष्मी पंडित त्यांची बहीण ज्यांनी जगाच्या अतिशय चांगल्या मोठ्या राज्यघटना लिहिल्या होत्या, सर आयव्हर जेनिंग ऑस्ट्रेलियाचे घटनातज्ञ आहेत, जगभरातल्या त्यांनी घटना लिहून दिलेल्या होत्या. पंडित नेहरूंनी विजयालक्ष्मी पंडितला ऑस्ट्रेलियामध्ये पाठवलं की जा आणि भारताची राज्यघटना लिहिता का असं विचार. विजयालक्ष्मी पंडित ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या, सर आयव्हर जेनिंगची भेट घेतली आणि भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी मी तुमच्याकडे आलेले आहेत पंडित नेहरूंचा निरोप घेऊन. आता हे सर आयव्हर जेनिंग काय म्हणतात, पंडित बाई बरोबर आहे, पंडित. तर तुमच्या देशामध्ये 3 बॅरिस्टर आहेत, घटनातज्ञ आहेत. पहिल्यांदा तुम्ही त्यांना विचारा आणि त्यांनी जर नकार दिला तर मी लिहून देईन. त्यांनी जे 3 नावं दिली ते कुठले आहेत, बॅरिस्टर देश बहादूर सप्रू पहिला, दुसरा बॅरिस्टर जयकर जे मुंबईमध्ये नंतर, आणि तिसरं नाव होतं बॅरिस्टर B.R. आंबेडकर. अशा 3 नावाचे सर आयव्हर जेनिंगने त्या लक्ष्मीबाईला दिलं, पंडित विजयालक्ष्मी पंडित. या आल्या आणि पंडित नेहरू सांगितले की भाऊच बनत असेल ना, ब्रदर भैया ऐसा कहा है उन्होंने कि भारत में ही बहुत सारे बैरिस्टर है, आप उनसे पूछिए और अगर वो तैयार नहीं होते तो मैं लिखूंगा. देश बहादूर सप्रूला विचारण्यात आलं, ते उत्तर भारतातले उत्तर प्रदेशातले होते, की तुम्ही भारताची राज्यघटना लिहू शकता का. देश बहादूर सप्रू म्हणतात की माझी प्रकृती आता अतिशय मोठी काय झालेली आहे, हाकालीची झालेली आहे. आणि उत्तर प्रदेश पाहूनच मला इतकं मोठं प्रेमित वाटतं की उत्तर प्रदेश इतका वेगवेगळ्या नटलेला आहे, वेगवेगळ्या जातीने, भाषाने आणि वेगवेगळ्या प्रांतांनी अखंड भारताची राज्यघटना मी कसा लिहू शकतो. सप्रूने नकार दिला. बॅरिस्टर जयकरांना विचारलं तुम्ही लिहिता का, आणि बॅरिस्टर जयकर म्हटले की नाही, माझी प्रकृती साथ देत नाही मला आणि मी काय भारताचं संविधान लिहू शकणार. आणि मग तिसऱ्यांदा म्हणजे तिसरं नाव ज्यांचं होतं बॅरिस्टर बाबासाहेब, पंडित नेहरूंनी बाबासाहेबांना विचारलं. आता बाबासाहेबांना घटना सभेमध्ये संविधान सभेमध्ये जाण्यासाठी विरोध कोण केला, कोण विरोध केला, म्हणजे सगळ्या अख्ख्या काँग्रेसनं, तत्कालीन काँग्रेस, आपण जेव्हा काँग्रेस म्हणतो तर तत्कालीन काँग्रेस, आताचा काँग्रेस त्याला जोड लावायचे नाही. आताचा काँग्रेस आता आपलं बदललेलं आहे. तत्कालीन काँग्रेसनं बाबासाहेब म्हणतात की संविधान सभेचे दार खिडक्या आणि एवढंच नव्हे, त्याचे हवा येणारे तावदाने असतात ते सुद्धा अतिशय मोठे माझ्यासाठी बंद केलेले होते. भिंतीच्या ज्या चिरा आहेत त्या सुद्धा बंद करण्यात आल्या होत्या की मी संविधान सभेमध्ये येऊ नये. पण 203 संसद लोकांमध्ये एक सुद्धा तयार नसताना
बाबासाहेबांना विचारण्यात आलं की तुम्ही तयार आहेत का? अरे ज्याच्यासाठी अट्टहास केला होता, ज्या अस्पृश्य लोकांसाठी आणि अतिशय पददलित आणि अतिशय शूद्र आणि नामशूद्र लोकांसाठी हे सगळं मी जे करून आलेलं होतं, त्याला आता कायद्याच्या स्वरूपामध्ये गटाला दत्त अधिकार देण्यासाठी संधी दिली. तेजबहादूर सप्रू आणि जयकरापेक्षा अतिशय हलाखीची परिस्थिती झाली. बाबासाहेबांचं अतिशय आरोग्य बिघडलेलं आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये अतिशय असं जो काही लढा उभारलेला आहे या अस्पृश्य समाजाला आणि शूद्र लोकांना दत्त अधिकार देण्यासाठी मी जो लढा उभारलेला आहे तो पूर्ण करण्याची संधी आहे. जरी माझं आरोग्य असं असेल तरी मी काय करेन, संविधान लिहिण्याची जबाबदारी. आणि मग संविधान सभेमध्ये त्यांना कसं पाठवायचं? जयकरांना सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या आणि काँग्रेसच्या सन्मानानं त्यांना काय केलं, पुढं त्यांना संविधान सभेमध्ये घेतलं. पण इतकी मोठी बंडलबाज बाबासाहेबांनी अतिशय मोठं काम केलं, मोठं वाक्य केलेलं आहे. काँग्रेस पुणे कराराच्या वेळेस वाक्य आहे, काँग्रेस पुणे करार होण्यापर्यंत जेंटलमॅन राहिली आणि पुणे करार झाल्या इव्हिल मॅन झाली. हे अतिशय मोठं बाबासाहेबांचं. संविधान सभा निर्माण झाली, संविधान सभा बाबासाहेबांनी संविधान अर्पण केलं, पण काँग्रेस मूळच्या स्वभावामध्ये आली, मूळच्या स्वरूपात, मूळच्या स्वभावात आली. आणि बाबासाहेबांना 1952 साली भंडाऱ्यामध्ये काय केलं, त्यांच्या विरोधामध्ये किरकोळ माणूस उभा केला आणि काँग्रेसने मुंबईमध्ये 1954 साली बाबासाहेब उभा राहिले. काजोळकर नावाचा अतिशय मोठा दलित समाजातला माणूस जो नगरसेवक म्हणून निवडून येण्याच्या लायकीचा नाही, त्याला बाबासाहेबांच्या विरोधामध्ये उभं केलं. आणि अरे ज्या देशामध्ये घटना लिहिली, स्वतःला विद्वान म्हणणारे आणि पंडित म्हणणारे आणि अतिशय मोठे विद्वत्तेचे गोविंद हजारो वर्षाचे सांगणारे घटना लिहिण्यासाठी 203 सभा एक सुद्धा तुमचा मायकाला निर्माण झाला नाही. त्या घटना करण्याचा तुम्ही पराभव केला. अमेरिकेची राज्यघटना लिहिणारे थॉमस जेफरसन, अमेरिकेसाठी तुम्ही राज्यघटना लिहिली म्हणून अमेरिकी सरकारनं आणि संसदेनं थॉमस जेफरसनना सांगितलं की तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही सिनेट सदस्य राहा. कुठं अमेरिका? म्हणजे थॉमस जेफरसनचा सन्मान तुम्ही घटना निर्माण केली म्हणून तुम्ही जोपर्यंत हयात आहात तोपर्यंत सिनेटचा सभासद राहणार ही मानणारी अमेरिका. आणि भारतातला संविधान अतिशय मोठं गौरवानं, आज आपण ज्याला 75 वर्ष झाले अतिशय मोठं गौरवानं म्हणतो, त्या संविधान कर्त्याला तुम्ही पराभूत करता. 1954 साली भारत रत्नाची सुरुवात झाली. तुम्ही जर तुमचं हृदय मोठं असतं, उदारमत्वाची तुम्ही असते, तर ज्यांनी या भारताला संविधान दिली त्या संविधान करण्याचा आम्ही भारतरत्न सन्मान करतो म्हणून 1954 साली तुम्ही भारतरत्न द्यायला पाहिजे. पण कधी दिलं तुम्ही? 1990 साली 34 वर्षानंतर मरणोपरांत तुम्ही बाबासाहेबांना भारतरत्न म्हणून ताटकळत ठेवता. आणि म्हणून हे सगळं संविधानिक अधिकार हे अतिशय आपल्याला अतिशय मोठं बाबासाहेबांच्या कष्टाने मिळालेलं आहे. त्याची जपणूक बनवून आपल्याला करावं लागेल. आज भारतातला प्रत्येक जो अन्याय अत्याचार झालेला वर्ग आहे तो गुन्ह्याची साक्ष घेत आहे, बाबासाहेबांच्या संविधानाची घेत आहे. आणि म्हणून हे जे आपल्याला आपण म्हणतात ना की तुमचं आरक्षण जाणार आहे, बाबासाहेबांनी 10 वर्ष सांगितलेलं आहे. हे 10 वर्ष आरक्षण जे आहे ते पॉलिटिकल आरक्षण. आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं की आता बंद करा, कारण हे सगळे चर्चा सुरू झालेले आहेत. बरोबर आहे, चर्चा निर्माण झालेली, ते बंद झालं पाहिजे. पण शिक्षणामधली आणि नोकरीमधलं जे आरक्षण आहे ते घटना दत्त अधिकार आहे, तर त्याला कुणाला नष्ट करता येईल. ही काही योजना नाही, 5 किलो धान्य देण्याची योजना नाही. हे अतिशय मोठं घटना दत्त अधिकार आहे. आज आपण जे आरक्षणासाठी अतिशय मोठे मोर्चे निघत आहेत आणि आरक्षणासाठी अतिशय मोठं लोक आत्महत्या करत आहेत, आरक्षणाचं महत्व त्यांना कळायला. आणि म्हणून 75 वर्षानंतर ज्यांना आरक्षणाचं महत्व कळालं
मी अतिशय जाणीवपूर्वक बोलत आहे. पुढचे येणारे 75 वर्ष जर आपण पाहिलं, या लोकांना फक्त घटनेचं महत्व 75 वर्षानंतर कळालेलं आहे. पण बाबासाहेबांचं सगळ्यात महत्वाचं कार्य जे अजून त्याच्या पुढचं आहे, तो म्हणजे बौद्ध धर्माचा स्वीकार. पुढच्या 75 वर्षामध्ये हे जे लोक आज आरक्षण मागत आहेत, आज अन्याच्या आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये संविधानाची प्रत घेऊन उभा राहत आहेत. पुढच्या 75 ते 100 वर्षामध्ये हेच लोक उद्या बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि ही अतिशय मोठी व आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी, जे आज म्हणजे कालचे शत्रू आज आपले मित्र झालेले आहेत. कालचे आपल्याला अन्याय करणारे लोक आज आपल्या सोबत येत आहेत. उद्या बाबासाहेबांचं जे दुसरं स्वप्न होतं आणि त्यांनी स्वीकारलं होतं, ते बौद्ध धर्माचं स्वप्न एक पुढच्या 75 वर्षाची आपल्याला वाट बघावं. कदाचित आपण त्यावेळेस नसू, पण हा जो बाबासाहेबांचा वारसा आहे, तो वारसा हम रहे ना बरोबर है, हम रहे ना न रहे, लेकिन ये वारसा, ये जो विरासत है, ये विरासत जिंदगी चलाने वाली। तेरे दिल में न सही, मेरे दिल में न सही, लेकिन आज कहीं तो की जरूर करनी चाहिए। आणि हा वारसा त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून आपला अतिशय सीमित क्षेत्र आहे. बुद्ध धर्माच्या प्रचाराचं काम करतो आपण, पण हे बुद्ध धर्माचं पुनरागमन अतिशय मोठं कष्टदायक. बाबासाहेबांनी संविधानासाठी ही जी प्रक्रिया राबवली, तशाच प्रकारची प्रक्रिया बौद्ध धर्मांतराची राबवली. आणि म्हणून दुसरा जो मुद्दा आहे, माझ्याकडे केवळ 5 मिनिटं आहेत आणि 5 मिनिटांमध्ये दुसरा मुद्दा मला सांगायचा. दुसरा मुद्दा धर्मांतराचा आहे किंवा बौद्ध धर्मात स्वीकाराचा. आपण काल परवा महात्मा फुलेंची जयंती साजरी केली. भारताचे 3 टप्पे आपण करतो: प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत. बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांची धर्मांतराची चळवळ आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि प्राणपणानं आपल्याला बौद्ध धर्माच्या धर्मांतराची चळवळ जपून घ्यावं लागेल. प्राचीन भारतामध्ये वैदिकांनी अतिशय मोठं थैमान घातलेलं होतं. बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये तो विषय मांडलेला आहे. त्या काळातली संस्कृती, आर्यन संस्कृती कशी होती? गॅम्बलिंग करणारी म्हणजे जुगार खेळणारी होती. जुगार हा राज धर्म होता. विचार करा, वेश्यावृत्ती ही अतिशय म्हणजे राज म्हणजे प्रतिष्ठा होती. आणि सुरा मेरे आपण ज्याला म्हणतो, दारू किंवा ज्याला आपण ती पिण्याची, बाबासाहेबांनी हे सांगितलेले त्या 3 अतिशय प्रमुख गोष्टी त्या वैदिक संस्कृतीच्या मागे, आर्य संस्कृतीच्या मागे. अशा वैदिक संस्कृतीच्या विरोधामध्ये बुद्धानं आपली धम्मक्रांती उभा केली. म्हणजे पंचशील का निर्माण केले बुद्धानं? काय केले? चोरी करणार नाही हे काय केलं? कारण आर्य संस्कृती दूध खेळण्यासाठी, जुगार खेळण्यासाठी काय करते? बाकीच्या सगळ्याच गोष्टी चोरी मारी करते, दरोडे टाकते आणि दूध खेळते किंवा जुगार खेळते. बाबासाहेबांनी सुरामेरय काय केलं? कारण सुरामेरय आर्य संस्कृतीचा अतिशय अविभाज्य घटक होता. म्हणजे राजे महाराजे आणि सगळी प्रजा त्याच्यामध्ये अतिशय मोठी होती. आणि म्हणून वैदिक संस्कृतीच्या विरोधामध्ये, आर्य संस्कृतीच्या विरोधामध्ये बुद्धांनी अतिशय मोठी धम्मक्रांती केली. आणि त्या धम्मक्रांतीचे फलित आपण पाहतो. 200 वर्षानंतर सम्राट अशोक झाला आणि अशोकानं बुद्धाच्या धम्माला अखंड भारतापर्यंत, म्हणजे आपण ज्याला म्यानमार म्हणतो, श्रीलंका म्हणतो आणि अफगाणिस्तान म्हणतो, इव्हन आपण पुढे गेल्यानंतर त्याला आपण चंद्रगुप्त मौर्य आपण ज्याला म्हणतो, जो इजिप्त पर्यंत गेला. त्याची राणी कुठली होती? कुठली होती राणी? इजिप्तच्या बाजूला देश आहे. नंतर ग्रीस आपण ग्रीस पर्यंत बौद्ध धर्माचे पाळेमुळे गेले. आणि म्हणून बुद्धाच्या धम्माचा प्रचार अशोकाने अतिशय मोठा केला. पण पुन्हा काय झालं? या धर्मांतराचं, म्हणजे ज्याला आपण अशोकाने धर्मांतर केलं, जसं बाबासाहेबांनी केलं त्या पद्धतीनं, आणि हा सगळा भारत बौद्धमय झालेला होता. भारत बौद्धमय झाल्यानंतर 12व्या शतकामध्ये येता किंवा 19व्या शतकापर्यंत भारतामध्ये काहीतरी बौद्ध धर्माचं काहीतरी वास्तव्य होतं का? काहीतरी होतं का? काहीतरी उल्लेख तरी होता. हे इतकं मोठं का
नष्ट झालं. कसं नष्ट झालं? त्याला अतिशय मोठा इतिहास आहे. आणि म्हणून प्राचीन काळामध्ये सम्राट अशोकाला प्रतिक्रांती म्हणून पुष्यमित्र शुंग इसवी सनाच्या 125व्या वर्षी मनुस्मृती त्यावेळेस निर्माण झाली. आणि 4थ्या शतकामध्ये, इसवी सनाच्या 4थ्या शतकानंतर गुप्त साम्राज्य झालं. आणि गुप्त साम्राज्याने 3 तत्वे काढली. पहिला, भिक्षूंचं जे मुंडकं आणेल त्याला 100 सुवर्ण मुद्रा द्यायची. दुसरं जे सांगितलं ते म्हणजे गायीची जी हत्या करतील त्यांना काय करण्यात येईल, तसाच दंड देण्यात येईल. आणि तिसरं सांगितलं की मनुस्मृतीचं काटेकोर अंमलबजावणी झाली. हे अतिशय मोठे 4थ्या शतकामध्ये गुप्त साम्राज्यामध्ये निर्माण झालं. आणि गुप्त साम्राज्यामध्ये सगळं बौद्ध धर्माच्या विरोधामध्ये साहित्य निर्माण झालं. महाभारत, रामायण हे जे आपण म्हणतो, गीता त्याला जोडण्यात आली. आणि 4थ्या शतकापासून साधारणतः 8व्या ते 9व्या शतकापर्यंत सगळं काय झालं, तर सगळं निर्माण करण्यात आलं. त्या काळामध्ये 8व्या शतकामध्ये 9व्या शतकामध्ये मुसलमानचं आक्रमण भारतात झालं. आणि मुसलमानचं आक्रमण झाल्यानंतर मुस्लिमांची सत्ता, जी काही त्यांच्या धर्मामध्ये समता असेल, त्या समतेच्या वातावरणामध्ये भारतातले जे पीडित लोक होते, शूद्र लोक होते, ते मुसलमान लोकांचा धर्म स्वीकारलं. आणि मग काय झालं, पुन्हा एकदा हे जे एकत्र आले पुन्हा एकदा. आणि काय झालं, पुन्हा 12व्या शतकामध्ये मुसलमानांचं आक्रमण थोपवण्यासाठी गीतेची पुनर्मांडणी करण्यात आली, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. बघा, विचार करा, आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे आणि गीता बाबासाहेबांनी अतिशय मोठं म्हटलेलं आहे, हे युनायटेड फ्रंट आहे. कुणाच्या विरोधामध्ये? बौद्ध धर्माच्या विरोधामध्ये हे युनायटेड फ्रंट आहे. गीतेचं तत्वज्ञान हे लोकप्रिय आहे. आणि त्याच्या निर्मितीमध्ये अनेक लोकांनी काय केलं, अनेक तत्वज्ञानाचा वापर करून ब्राह्मणाने गीता निर्माण झाली. आणि अतिशय एखादं सुंदर चॉकलेट जसं असतं त्याला रॅपर चांगला असतो, तशा पद्धतीने गीतेची काय करण्यात आली, गीतेचा प्रचार करण्यात आला. आणि म्हणून बुद्ध धर्माच्या विरोधामध्ये जे विरोधक आहेत त्या सगळ्यांना एकत्र आलं. युनायटेड फ्रंट माहित आहे ना, एखाद्याला विरोध करायचा असेल तर काय करतात, सगळे लोक एकत्र येतात आणि फ्रंट स्थापन करतात. गीता हे बौद्ध धर्माच्या विरोधामध्ये एकत्रित आलेल्या विरोधकांचा युनायटेड फ्रंट आहे, असं बाबासाहेबांनी म्हटले. आणि मग मुसलमानांचं आक्रमण झालं. लोकांनी हिंदू धर्माचे सगळं सोडून शूद्र, अतिशूद्र जे अस्पृश्य लोक आहेत ते सगळे मुसलमान धर्म स्वीकारू लागले. आणि मग काय करायचं, पुन्हा नवीन वर्जन आलं गीतेचं. मी जसं सांगितलं ते वर्जन ज्ञानेश्वरीच्या स्वरूपामध्ये. ज्ञानेश्वरी निर्माण झाली. पण तुम्ही कधी जातीयतेच्या विरोधामध्ये लढलात का? जातीयतेच्या विरोधामध्ये तुम्ही कधी सांगितलं का? आणि म्हणून हे सगळं निर्माण झालं. पुढे त्याला भागवत संप्रदाय म्हणून किंवा जो काही निर्माण झाला पंथ, भागवत संप्रदायानं जातीयतेच्या विरोधामध्ये कुठेही आंदोलन केलं नाही. जाती नष्ट होण्यासाठी काय केलं नाही, वर्णभेद नष्ट व्हावेत असं काही विचार केला नाही. आणि म्हणून हा जो 12व्या शतकापासून जो सुरू झालेला प्रवाह आहे, तो प्रवाह कशासाठी आहे? केवळ आमचे लोक म्हणजे शूद्र, अतिशूद्र लोक मुस्लिम होऊ नये म्हणून युनायटेड फ्रंट निर्माण झालं पुन्हा. आणि त्याला भागवत संप्रदाय. आता आधुनिक भारतामध्ये पुढं काय झालं, पुढं इंग्रज आले. आणि इंग्रजांच्या अतिशय चांगल्या प्रेमळ जे काही लोक होते, म्हणजे त्याला आपण मिशनरी म्हणतो, त्या मिशनरी पुढं लोकांनी अतिशय मोठा हा कारुण्याचा देव आहे, बरोबर आहे, येशू ख्रिस्त कारुण्याचा देव आहे. तो आमचं आरोग्य सांभाळतो, आम्हाला शिक्षण देतो, आमची काळजी घेतो, आम्हाला मदत करतो. या सगळ्या विचारसरणीला पुन्हा काय झाले, पुन्हा ते भाळले. आणि पुन्हा लोक काय होऊ लागले, ख्रिश्चन होऊ लागले. आणि पुन्हा हे प्रतिक्रांतीचे मी सांगत आहे, किस्से सांगत आहे प्रतिक्रांतीचे. पुन्हा प्रतिक्रांतीचे किस्से निर्माण झाले. आणि बंगालमधून ते सुरू झालं. 1828 साली राजाराम मोहन निर्माण झाले. आणि त्यांनी काय निर्माण केलं, ब्रह्मो समाज निर्माण केला. ब्रह्मो समाजाचं कार्य काय सांगा बरं, ब्रह्मो समाजाचं कार्य काय? प्रार्थना समाज निर्माण झाला पुण्यामध्ये.
महादेव गोविंद रानडे यांनी. गुजरातमध्ये दयानंद सरस्वतींनी आर्य समाज निर्माण केला. विवेकानंदांनी पुन्हा इकडे बंगाल आणि त्या कलकत्त्यामध्ये आणि इकडे सगळे उत्तर भारतामध्ये रामकृष्ण मिशन निर्माण केलं. पुन्हा एकदा बौद्ध धर्माच्या विरोधामध्ये युनायटेड फ्रंट निर्माण झाला. बंधुआरी बघितून आपल्याला सगळ्या प्रतिक्रांतीचे लक्षण बघता येईल. त्याचा विचार करता आला पाहिजे. ब्रह्मो समाजानं हे ख्रिश्चन धर्माकडे जे लोक जाणार आहेत त्यांना थोपवण्याचं काम केलं बंगाल प्रांतामध्ये. गुजरातमध्ये हे सगळं दयानंद सरस्वतीनं जे काय आर्य समाज निर्माण केला, ख्रिश्चन धर्मामध्ये लोकांनी जाऊ नये म्हणून ते आर्य समाज निर्माण केला. रानड्यांनी तर पुण्यामध्ये निर्माण केला प्रार्थना समाज. अरे रानड्याची कथा काय सांगायची. महादेव गोविंद रानडे त्याची कथा सांगता सांगता आपल्याला आपले हे सगळे लोक चांगले आहेत पण कुणासाठी जडले, केवळ एका विशिष्ट वर्गासाठी. या लोकांनी कार्य केलं पण ब्रह्म समाज कोणता समाज आहे. ब्रह्म समाजामध्ये आम्ही येत नव्हतो. आर्य समाज कोणता आहे, आर्य समाजामध्ये आम्ही येत नव्हतो. प्रार्थना समाज कोण आहे, जे प्रार्थना करतात त्यांचा समाज आहे. आम्हाला कुठल्या प्रार्थना. आणि म्हणून पुन्हा एकदा बौद्ध धर्म ख्रिश्चन धर्माच्या विरोधामध्ये हे युनायटेड फ्रंट निर्माण झालं. आणि त्याची पण एक अतिशय मोठा 11 एप्रिल 1827 साली अतिशय मोठा महापुरुष जन्माला आला. हे त्यांनी सगळे युनायटेड फ्रंट जे ते निस्त नाबूद केले. आणि बहुजनांचा धर्म सत्य धर्म असावा. बहुजनांचा धर्म सार्वजनिक सत्य धर्म असावा. जे सत्य असेल तो आमचा धर्म. अशा प्रकारचे सगळे प्रार्थना समाज, ब्रह्मो समाज आणि आर्य समाज काय झाले, त्या महापुरुषांनी सगळे नाथाडले. बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलं. का गुरु मानलं, बहुजनांचं अतिशय मोठा जो उद्धारक आहे. स्त्री आणि अतिशूद्रांचा जो काय उद्धारक आहे. महात्मा फुलेंनी ज्या संस्था काढल्या त्याचं नाव काय होतं, सत्यशोधक समाज काढलं. पण ज्या शाळा काढल्या त्या शाळेचं संस्थेचं नाव काय, काय नाव आहे. महार मांगाच्या पोरांसाठी त्यांनी हे काढलं. एज्युकेशन सोसायटी ऑफ महाराज आणि मान. महार मांगासाठी एज्युकेशन सोसायटी काढली. त्यांचं आणि आपलं काय नातं आहे का. महात्मा फुलेंचं आणि आपलं काय नातं आहे. महार मांगाचं आणि महात्मा फुलेंचं नातं काय. पण त्यांनी या भारताचं मूळ दुखणं ओळखलं की मुठभर लोक या भारताला मानसिक गुलाम करत आलेले आहेत. आणि 90-95% लोक जो बहुजन समाज आहे त्या समाजाला जर शिक्षित केलं तर पुढे काय करतील, ते कुठले जरी युनायटेड फ्रंट आले तरी हे सगळे युनायटेड फ्रंट काय करतील, ते नष्ट करतील. आणि म्हणून सावित्रीबाई, आपल्याला माहिती आहे सावित्रीबाईचं लग्न झालं, सगळं झालं, संसार झाला, अनेक वर्ष संसार झाला, पण सावित्रीबाईला मूल झालं नाही. सावित्रीबाई म्हणजे ज्योतिबाला तात्यासाहेब की आपण गेल्यानंतर आपल्या समाधीवर कुणीतरी फुलं बांधायला हवं का नाही. का म्हणते सावित्री, तात्यासाहेब आपण गेल्यानंतर, दोघे गेल्यानंतर आपल्या समाधीवर कुणी फुलं टाकणारा हवा का नव्हे. कोण पाहिजे फुलं टाकणारा, कोण आपल्या आई वडिलांची आठवण करतो. मुलं आपल्या आई वडिलांच्या, कुणी जरी केलं नाही तर आई वडिलांची स्मृती कोण साजरी करतो, मुलं साजरी करतात. आणि सावित्रीबाईचा आठवत होता की बाबा आपण कुणी नाही तरी कधी कधी आपल्या समाधीवर दरवर्षी कोणतरी फुलं व्हावे. आणि म्हणून त्यांनी दत्तक घेतला. पण 1890 साली महात्मा फुले गेले आणि 1891 साली असा एक मानसपुत्र जन्माला ज्योतिबाचा, की ज्याने ज्योतिबाला खांद्यावर घेतलं की हा माझा राजकीय गुरु आहे, सामाजिक गुरु. जगभरामध्ये महात्मा फुलेंची जयंती साजरी करणारे कोण आहे, बाबासाहेबांच्या हाती. शाहू महाराजांनी 50% आरक्षण दिलं आपल्या ह्याच्यामध्ये, ज्याला आपण संस्था म्हणतो त्याच्यामध्ये. आणि बाबासाहेब म्हणतात की
राजर्षी शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या प्रकाशामध्ये हा सगळा समाज आणि समाज पुरुष आणि महापुरुष काय केले, उजेडामध्ये आले. बंधू आणि भगिनी, पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला नेस्तनाबूत करण्यासाठी युनायटेड फ्रंट निर्माण झालेलं हे आपल्याला ओळखावं लागेल आणि जागृत व्हावं लागेल. आणि हा जो बाबासाहेबांनी बुद्धापासून, महात्मा फुलेपासून, कबीरापासून आणि राजर्षी शाहू महाराज या सगळ्या लोकांना एकत्रित करून हा अतिशय मोठा जो हा वारसा आपल्याला दिलेला आहे, त्या वारशाचं जतन करायची जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून या निमित्तानं बाबासाहेबांच्या 134व्या जयंती निमित्तानं आणि महात्मा फुलेंच्या 198व्या जयंती निमित्तानं आपण संकल्प करूया की माझ्या वतीनं व्यक्तिगत रूपानं मला जेवढं काही या संविधानाचं आणि बौद्ध धर्माचं रक्षण करता येईल तेवढं मी काम करानं करेल. हे जर आपण करू शकलो तरच आपण बाबासाहेबांचे खरे भारतदार, बाबासाहेबांचे खरे अनुयायी ठरू. त्या ठिकाणी थांबतो. जय भीम. नमो.